ज्याने या मैदानावरती खेळण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल खालापूर तालुका शिक्षण प्रशासन मंडळाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आमचे किशोर मामा येरुणकर यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आमचे यूट्यूब यांचं सुद्धा आम्ही मनापासून प्रो लिंक स्पोर्ट्स यांचं सुद्धा आम्ही पण मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु मी आयोजकांना विनंती करतो आमचे पंच त्यांचा मात्र सत्कार करायचा आहे। मी चारी पंचांना विनंती करतो आपण यायचं आहे, नक्कीच या प्लीज। आमचे समीरजी मसूरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपला मात्र इथे सत्कार होत आहे। मित्रांनो 4 रात्रीमध्ये जी पंचांची कामगिरी आहे मी म्हणेल लाजवाब, अतिशय सुंदर पंचांची कामगिरी केली आहे। मी म्हणेल सर्व आयोजकांना सुद्धा विनंती करतो मित्रांनो जोरदार टाळ्या वाजू द्या या पंचांसाठी। खरोखरच चांगलं काम केलं आपण आणि आपले जे निर्णय होते खरोखरच स्तुती आपली करा तितकी कमी आहे। सर्व पंचांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो। खरोखरच चांगली कामगिरी या मैदानावरती आपल्याकडनं गेली आणि नक्कीच या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळातर्फे आपल्या मनापासून आभार, धन्यवाद सर। आमचे स्कोरर कदम सर यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे सर्व समालोचक यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करतो। आमचे बाळा धुमाळ यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। ज्याने आम्हाला सहकार्य केलं, आमची कॅम्पोलिनची पूर्ण टीम असेल त्यांचं सुद्धा आम्ही आभार, विशेषतः आम्ही सिद्धार्थ गायकवाड यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांचा आभार व्यक्त केल्यानंतर नक्कीच आता वळूया आपण बक्षीस समारंभाकडे। आम्हाला थोड्या वेळात माहिती येणार इकडे। चला सर्व मी खेळाडूंना विनंती करतो स्टेजच्या समोर यायचंय। प्रेक्षक आपण सुद्धा यायचंय, थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुरुवात होणार आहे। वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची गोपोली यांच्या सौजन्याने माजी नगराध्यक्ष चषक 2025 वर्ष 15वे सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त केल्यानंतर नक्कीच वळूया इथे बक्षीस समारंभाकडे। या फायनलचा आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे। खऱ्या अर्थाने चांगला खेळ केला तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच दिनू कांबळे। मी विनंती करतो सूरज पांडे इकडे या, लवकर या, लवकर या, लवकर या, इकडे या। मुन्ना फॅन्स क्लब मॅन ऑफ द मॅच नो डाऊट फायनल मधला दिनू कांबळे इथे उपस्थित होतात। चला या लवकर सूरज सर। मॅन ऑफ द मॅच जातात दिनू कांबळेला। काय इनिंग खेळला, लाजवाब फायनलची जोरदार टाळ्या मित्रांनो दिनू कांबळेसाठी। खरोखरच काय झुंज दिली आहे आणि लवजीचं सुद्धा मनापासून कौतुक केलं पाहिजे। काय गोलंदाजी केली अल्पेश 11 लवजी, त्यांचं सुद्धा मनापासून आपण आभार व्यक्त करूया। यंग टॅलेंट युवांना संधी दिली आहे आणि नक्कीच आपण पाहतो त्यांच्या गावातले बरेचसे माजी क्रिकेटर आमचे बंड्या असतील, परदेशी राजा परदेशी असतील, योगेश सरगुडे असतील, हे सुद्धा पाहण्यासाठी आले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया। थोड्याच वेळात इथे मात्र बक्षीस समारंभाला सुरुवात करूया।
हॅलो. चला, ज्याने शेवटचा ज्याने आयवा कॅच घेतला होता त्याने मात्र स्टेजवरती यायचंय. सुमित मोगलवाडीचा ज्याने आयवा कॅच घेतला होता इथं उपस्थित असेल तर आलाय. चला, सायकल दिली. ओके, चला. आणि ज्याने आयवा कॅच घेतलेला त्याला सायकल मात्र आणि पैठणी जयलक्ष्मी साडी सेंटर यांच्याकडनं दिलेली आहे. आणि मी शंकर दवडी सर आपणा सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. शंकर दवडी सर आपण स्टेजवरती यायचंय. नक्कीच सर, इथे मात्र 2 मिनिटातच बक्षीस समारंभ सुरू होणार आहे. हॅलो. चला, आपण सर्वप्रथम बोलूया या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची ओपोली यांच्या सौजन्याने माजी नगराध्यक्ष 2025.
हॅलो. चला आपण मात्र बक्षीस समारंभाकडे वळूया. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरचे उपली यांच्या सौजन्याने माजी नगराध्यक्ष चषक 2025 भव्य नाईट स्पर्धेचा आता नक्कीच आपण बक्षीस समारंभ होते इथे. सर्वप्रथम आपण जाऊया बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच वसीबाई फॅन क्लब इंडियाचा आकाश तारेकर ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतो आकाश तारेकरला आपण इथे यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जाते आकाश तारेकरला. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतलेत धनंजय भिंताडे ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. मी धनंजय भिंताडेला विनंती करतो की आपण इथे आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि नंतर टोटल जेवढं सर्व ऑन स्क्रीन दाखवलं जाईल. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज ज्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली आहे आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आहे. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय अल्पेश 11 लवजी संघाचा भावेश सावंत ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. मी भावेशला विनंती करतो आपण त्या स्टेजवरती यायचं. 61 धावा आणि 7 विकेट ऑन स्क्रीनवरती नंतर दाखवणारच आहे. आणि मला वाटतंय भावेश सावंतची संधी 2 धावांसाठी हुकली मला वाटतंय. नक्कीच आपण आता 4थ्या क्रमांकासाठी वळूया. सिरीज आपण देणारच आहे परंतु 4था क्रमांक जातोय वीरेश्वर मित्र मंडळ वरची गोपोली. जोरदार टाळ्या मित्रांनो वीरेश्वर मित्र मंडळ वरची गोपोलीसाठी. आणि नंतर जेवढा आपला रेकॉर्ड आहे ना तो ऑन स्क्रीन दाखवला जाईल म्हणजे कोणाबरोबर नाइंसाफी नको. मी विक्रांत गायकवाड आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. या 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 विक्रांत गायकवाड या स्टेजवरती. आणि 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जात आहे ओम साई वडवळ बी अर्थातच सुभाष मामा सावंत यांचा संघ आहे आणि नक्कीच चांगला खेळ केला त्यांनी. ओम साई वडवळ बी. ओम साई वडवळ बी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन करूया. चांगला खेळ केला त्यांनी. आणि 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच अल्पेश 11 लवजी. जोरदार टाळ्या मित्रांनो अल्पेश 11 लवजी साठी. काय खेळ केला त्यांनी आणि फायनल मध्ये सुद्धा काय टक्कर दिली. मी म्हणेल ओपन हाफ मध्ये जे आपण पाहतो वसीम फॅन क्लब इंडिया संघाच्या खेळाडूंना जबरदस्त. नक्कीच आमचे वसीमभाई सुद्धा त्यांची नक्कीच दाद दिली त्यांच्या खेळाची. चांगला खेळ केला. यंग टॅलेंट युवा टॅलेंट आणि नक्कीच त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया.
धन्यवाद अल्पेश इलेवन लवजी. पहिला क्रमांक देण्याच्या अगोदर आपण सर्वात महत्त्वाचं बक्षीस आहे ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज बाईक ही कोणाला भेटणार आहे त्याचा चेहरा मात्र ऑन स्क्रीन दाखवणार आहे. मॅन ऑफ द सिरीज जाते वरच्या खोपोलीतला कोहिनूर हिरा अर्थातच नूर. आणि नूरने 98 म्हणजे 98 धावा केल्यात. आणि भावेश सावंत आणि नूर मध्ये खरोखर चुरस झाली होती. 2 धावाने नूर हा पुढे आणि मॅन ऑफ द भेटते नूर याला. चला नूर मित्रांनो जोरदार त्याला नूर साठी मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकवला ज्याने 98 धावा या स्पर्धेमध्ये गेलेला तो नूर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. चला यानंतर नूरला सुद्धा शुभेच्छा देऊया मनापासून. परंतु या स्पर्धेमध्ये ज्याने पहिला नंबरचा किताब पटकवला विनेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची गोपुले आयोजित नगराध्यक्ष चषक ज्याने पटकवला तो म्हणजे वसीम फॅन क्लब इंडिया. मी वसीम भाईला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचं. त्यांचे कर्णधार आणि त्यांचे सर्व खेळाडू त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. हॅलो चला वसीम फॅन क्लब इंडियाचे सर्व खेळाडू वसीम भाई फॅन्स क्लब इंडियाचे सर्व खेळाडू आपल्यास विनंती आपण स्टेजवरती यायचे. चला बबलू सर पाटील आपल्यास सुद्धा विनंती आहे. धन्यवाद. आणि मनेट डीजे याचं सुद्धा मनापासून आपण आभार व्यक्त करूया. ऑन स्क्रीन वरती नंतर सुद्धा क्रिक लाईन आपण दाखवणार आहे. परंतु सर्वांचे आपण मनापासून इथे आभार व्यक्त करूया. आमचे वसीम भाई आपलं नक्कीच मनापासून आभार. मी वसीम भाईला विनंती करतो की नक्कीच आपण या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं आपण पहिल्या क्रमांकाचा किताब पटकवला तर नक्कीच आपण 2 शब्द बोलायचे. मराठी काय कमी आलं कमी झालं. मराठी म्हणजे माझी मातृभाषा घरातली उर्दू आहे आणि मी कोकणी आहे पण तो मराठी बोलायचा मी 100% प्रयत्न करतो साहेब राजकारणामध्ये असल्यासुद्धा. सतत मी अंगद पाटील उस्मान पटेल यासाठी मी टुर्नामेंट भरत आलो. क्वार्टर फायनल्सला आउट सेमीफायनलला आउट असं आउट होत्या वेळी मला लोकांनी भरपूर सांगितलं की आता काय वसीमभाई तुम्ही गप्प बसा उगाच विनाकारण काय बोलू नको. मी या टुर्नामेंटला लय वर्षापासून वाट पाहत होतो आणि अंगद पाटीलला आग्रह केलं की मला या कुठल्याही परिस्थितीत ह्या टुर्नामेंटला जायचंच आहे. खोपोली मला लय वर्ष बघितलं नव्हतं बघायचं आहे. मग या खोपोलीमध्ये बघितलं मला एक चांगला आनंद वाटला की ह्या एज्युकेशन सर्वात पहिले बघितलं मी. या एज्युकेशन म्हणजे ह्या तुमचा गर्व आहे ह्या खोपोलीचा गर्व आहे. तसंच मी मध्ये 2 मिनटं अगोदर म्हणजे पार्टी मग बोललो होतो की ह्या आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून बोलतो आपण असंच आग्रह करून जसं हे केलं तसंच एक ग्राउंड आग्रह करून घ्या. मी थोडक्याच वेळेचं सांगतो तुम्हाला
की मी अंगद पाटील तुम्हाला एक व्हॉट्सअपला आणि उस्मान पटेलला पण पाठवलं होतं मी. तर मी कधी आपण हार मानू नका आणि आपण हा जिंकायचाच असतो, लढाका हा द्यायचाच असतो. और वही लढता है जो लढाकू रहता है. तो मी एक माझा फॅन्स क्लबचा मी स्टेटस ठेवला 2 दिवस अगोदर. मोहिते मी 2 दिवस अगोदर मी स्टेटस ठेवलं होतं इथं याच्या अगोदर. तर तो स्टेटस मी तुला या माईकवर तुम्हाला ऐकून दाखवतो. हारूंगा नहीं, मैं हारूंगा नहीं, ये बात मैं जानता हूं. चाहे कितनी बार टूट जाऊं, हिम्मत खत्म हो जाए, आगे कोई रास्ता नजर ना आए, मैं लड़ता रहूंगा क्योंकि मैं जानता हूं कि जीत मेरी एक ना एक दिन होगी. और ये फाइनल जो मैंने इनको बोला था कि मैं सुबह तक रहूंगा. और जहाँ तक मेरे टीम के ऊपर मुझे कॉन्फिडेंस था और उसी तरीके से मेरे टीम के जो कॉन्फिडेंस बताया, और मुझे बड़ी खुशी हुई कि टाइगर कमबैक हुआ मेरा. टाइगर तेरे बारे में मुझे काफ़ी लोगों ने बहुत कुछ बोला था. इस व्याट पीस पर से मैं बोल रहा हूँ, उस्मान है. ऐसे में टाइगर है, टाइगर जिंदा है. टाइगर कभी बूढ़ा होने के बाद भी घास नहीं खाता, और जब घास खाता है ना तो समझना अपना पेट साफ करने के लिए खाता है. तो बहरहाल मेरे को आप मैनेजमेंट का सबसे पहले बार शुक्रिया अदा करना चाहता हूँ. इतनी प्यारी मैनेजमेंट, और मुझे हमेशा आमंत्रण करते रहोगे. मैं आऊँगा और मैं आपका मेहमान बन के नहीं आऊँगा, मैं आपका एक टीम मेंबर बन के आना चाहता हूँ. क्योंकि मैं जिस तरीके से खेला हूँ आप लोगों के साथ में देखा हूँ, और आप लोगों ने जो मुझे इज्जत अफजाई की दी है, मैं इसका बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता चाहता हूँ. और फिर एक बार आपका और एक बार शुक्रिया अदा करना चाहता हूँ. और 2 अल्फाज इख्तिताम करते हुए मैं मेरी टीम को और आप सबों को मुबारकबाद देके मेरा वक्त और 2 अल्फाज ख़त्म करना चाहता हूँ. एक बार बोलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच वसीम भाई. विरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष 2025 या टुर्नामेंटला ग्रामीण तसेच महाराष्ट्र ओपन या सर्व संघांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल विरेश्वर ग्रामस्थ मंडळ व वैयक्तिक मी आयोजक आपले ऋणी आहे, आभारी आहे. असाच भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळावा. कायम ही टुर्नामेंट कायम अशीच चालत राहणार. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि हा सोहळा इथे संपला असं घोषित करतो. आणि एक विशेष आभार संजय सोळंकी यांना की 8च्या 8 जे ओपनचे संघ खेळले त्याबद्दल संजय सोळंकी याचं विशेष आभार आहे. धन्यवाद साहेब. खरंच आपण म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्राचे सर्व खेळाडू या मैदानावरती घडून गेले. मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कॅमेरामन असतील, परत आपला KTSP मंडळ असेल, आमचे एरुणकर मामा असतील, DJ असतील, सर्वांच्या मधील मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम इथंच संपला जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर